हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 9वी विषय मराठी, भाग 3 मध्ये प्रकरण आहे बिग 5च्या सहवासात. या स्थूल वाचनच्या खाली जो काही स्वाध्याय आलेला आहे त्यामध्ये जे काही प्रश्न आलेले आहे पान नंबर 70 वर, तर त्यामध्ये आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. या स्थूल वाचनच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे. आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, केनया पार्क्समध्ये फिरण्याचे थ्रिल खालील मुद्दा विचारात घेऊन लिहा. आपल्याला गेम ड्राईव्ह हा मुद्दा विचारात घेऊन केनया पार्कमध्ये फिरण्याचे जे थ्रिल आहे तर ते आपल्याला लिहायचे आहे. तर ते या पद्धतीने लिहिता येईल. जंगलाचा फेरफटका मारणे म्हणजे गेम ड्राईव्ह करणे व जंगलातील दुर्मिळ जनावरांचा शोध घेणे हे थ्रिल असते. केनियाच्या पार्कमध्ये रोज सकाळ संध्याकाळ प्रत्येकी 4-5 तास गेम ड्राईव्ह करण्याचा कार्यक्रम लेखकांनी आखला होता. पूर्ण प्रवासासाठी मॅटाडोर गाड्या व 4 व्हीलर्स उपलब्ध होत्या. जंगलात फिरताना मोटारीची छप्पर, त्यातून जनावरांना जवळून पाहता येते व त्यांचे फोटो मनसोक्त काढता येतात. प्रत्येक मोटारीत वायरलेस सेट असतो. हेतू हा की वाहनांचा एकमेकांशी संपर्क राहतो. आणीबाणीच्या प्रसंगी त्याचा उपयोग होतो. शिवाय कोठे एखादे दुर्मिळ जनावर दिसले की तेथे पोहोचा अशा प्रकारच्या सूचनाही इतरांना देता येतात. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे. टिपा लिहा. टिपा लिहामध्ये आपल्याला 1 आणि 2 अशा टिपा लिहायच्या आहेत. तर 1 नंबरची टिप लिहायची आपल्याला, केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका. केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका आपल्याला या ठिकाणी टिपामध्ये लिहायची आहे. तर पर्यटन क्षेत्र विकसित करण्याबाबत केनिया सरकार अतिशय दक्ष आहे. पर्यटकांनी जंगलात फिरताना कोणती दक्षता घ्यावी याबाबत सरकारने काही नियम केले आहेत. मोटारीतून फिरताना पर्यटकांनी शक्यतो मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये. एखादा दुर्मिळ प्राणी दिसला तर तात्पुरते झुडपात शिरावे, पण लवकर मुख्य रस्त्यावर यावे. जनावरांशी बोलू नये, टाळ्या वाजवू नयेत व त्यांना खाद्य देऊ नये. सिंह, गेंडा, लेपर्ड, चित्ता यांच्या सभोवताली 5 पेक्षा जास्त मोटारींनी थांबू नये. जनावरांचा पाठलाग करू नये, त्यांना त्रास देऊ नये. नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांना दंड करून लगेच पार्क बाहेर काढण्याचे अधिकार केनिया सरकारने तेथील रेंजर्सना दिले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा. यानंतर आपल्याला याच खाली 2 नंबरची टिप लिहायची आहे. बिग 5चे थोडक्यात वर्णन. सिंह, लेपर्ड, चित्ता, गेंडा, हत्ती व जंगली म्हैस या 5ही प्राण्यांची जमिनीवर शिकार करणे अत्यंत अवघड आहे. तसेच ते आकाराने मोठे असल्याने त्यांना बिग 5 असे म्हणतात. सिंहाचे सुमारे 30 जणांचे कुटुंब असते. दिवसाचे 20 तास सिंह आळसावून पडलेला असतो. तो क्वचित शिकार करतो. सिंहाला जंगलात एकही शत्रू नाही. सिंहाचा एकमेव शत्रू फक्त माणूस होय. लेपर्डची शेपटी लांब व टोकापासून मध्यापर्यंत तिच्यावर ठिपके असतात. लेपर्ड सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री शिकार करतो. तो सावजाला ओढत झाडावर नेतो. त्याचे आयुष्य फक्त 20 वर्षाचे असते. त्याच्या कातडीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जबरदस्त मागणी आहे. चित्ता हा सर्वात अति चपळ प्राणी ताशी 100 किलोमीटर वेगाने पळतो. त्याची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे. तो
सावजा जवळ दबकत जातो, एकदम हल्ला करतो व त्या सावजाला गुदमरून मारतो. शिकार खायची नसेल तर पालापाचोळ्याने ती किंवा झाकून ठेवतो. इथं झाकून शब्द आहे. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे. पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा. लेखक नकुरू हे मसाई मारा असा एका मोटारीने प्रवास करीत होते. दुपारच्या जेवणाच्या वेळी ते मारासिना लॉजकडे गेले होते. त्यात फरीदने गाडी कमरे एवढ्या उंच गवतात घुसवली. गवतात वनराज सिंह मस्त विश्रांती घेत होते. सगळे कुटुंब समोर आले होते. 2-3 सिंहिणी आणि त्यांची 10 बाळे होती. शेजारीच एक म्हैस मरून पडली होती. 4-5 बछडे आणि सिंहिणी त्यावर ताव मारत होत्या. खाण्याने सिंहराज तृप्तीने विसावले होते. एक सिंहीण सिंहाजवळ आली आणि मी पाणी पिऊन येते, तू जरा बछड्यांना सांभाळ असं सिंहाला सांगून गेली. असा जणू त्यांचा संवाद झाला असावा असं लेखकाला वाटलं. सर्व सिंह कुटुंबियांनी मोटारीला खेटून मोटारीच्या सावलीत मस्त पहुडले होते. एक बछडा सिंहाच्या आळीशी खेळण्याचा प्रयत्न करत होता. सिंहाने ते थोड्या वेळ सहन केलं, पण नंतर एक हलकासा पंजा मारून त्रास देऊ नकोस म्हणून बछड्याला सुनावलं. हा सगळा चित्तथरारक सोहळा लेखकाच्या कुटुंबियांनी अनुभवला. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.